तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा जाऊयात। पुण्याच्या एकता नगरमध्ये सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। एकता नगरच्या सोसायट्यांमध्ये रात्रीपासूनच पाणी भरायला सुरुवात झाली आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आता नागरिकांचं रेस्क्यू सुरू आहे। एक लहानचं बाळ आहे, अतिशय भीषण परिस्थिती। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे थेट आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी त्यांच्या आईला त्याचबरोबर बाळाला बाहेर काढलं जाते। वरच्या मजल्यावरती राहणाऱ्या लोकांना आवाहन करण्यात आले होते की या परिसरामध्ये कोणी थांबू नका। सध्या आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सध्या या ठिकाणी बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळते। लाईव्ह जॅकेटच्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना जे आहे ते बाहेर काढले जाते। आपण पाहतोय की 1.5 वर्षांचा हा चिमुकला आहे आणि या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते बाहेर घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हळूहळू करून वरच्या मजल्यावरती जे नागरिक राहतात त्यांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की जर कदाचित खाली यायचं असेल तर लवकरात लवकर या। आणि आपण पाहतो की या सगळ्या परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांकडून आवाहन केलं जात आहे। पाण्याची पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे। काही वेळापूर्वी आपण पाहतोय की कमरे इतकं पाणी मात्र आता छतीत पाणी बेसमेंटला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे गंभीर परिस्थिती जी आहे ती आपल्याला एकता नगरीमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते। त्यामुळे प्रदीप कापसे, TV9 मराठी। तर आपण पाहतो या ठिकाणी नागरिकांचं रेस्क्यू सुरू आहे ते सामान घेऊन जाण्याची ही दुर्दैवी वेळ या सगळ्या नागरिकांवर आलेली आहे, रहिवाशांवर आलेली आहे। आपलंच राहतं घर सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। खरं तर दरवर्षी ही परिस्थिती एकता नगरमध्ये उद्भवत असते, त्यामुळे प्रशासनानं या संदर्भात गंभीर उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत इथल्या नागरिकांनी व्यक्त केलंय। आपण पाहतो या ठिकाणी विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे हाल आहेत, लहान मुलांचे हाल आहेत आणि आता आपलं स्वतःचं राहतं घर सोडून इतरत्र स्थलांतरित होण्याची वेळ या सगळ्या रहिवाशांवर आलेली आहे। पुण्यातल्या एकता नगरमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे। मोठ्या प्रमाणात या सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे। ही सकाळची 8 वाजेची दृश्य आहेत। अजून सुद्धा 12 ते 13 फॅमिलीज या ठिकाणी अडकून आहेत आणि काहींचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणाहून कुठेही जाणार नाही। प्रशासनानं आधीच उपाययोजना करणं गरजेचं होतं। धरणातनं सध्या आणखी वेगानं विसर्ग केला जाणार असल्यामुळे आणखी पाणी भरू शकतं, त्यामुळे अत्यावश्यक सेवा या ठिकाणी बंद केली जाईल। सध्या सुद्धा वीज या परिसरातली बंद आहे, त्यामुळे नागरिकांनी त्वरित इथून स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं जातंय। मात्र काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। आम्ही कुठेही जाणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय। मात्र तरी सुद्धा अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना समजावून अशा प्रकारे त्यांचं रेस्क्यू केलेलं आहे, स्थलांतरित केलेलं आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी। दरम्यान मोठ्या प्रमाणावर साधारणतः कमरे एवढं पाणी या परिसरात भरलेलं आहे। सकाळी 8 वाजताची ही दृश्य आहे आणि ज्यावेळी धरणातनं आणखी वेगानं विसर्ग केला जाईल त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये या सोसायट्यांमध्ये पाणी भरेल अशी शक्यता आहे। त्यामुळे आत्ताच या सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं अतिशय गरजेचं आहे। त्यानुसार प्रशासनाकडून आता या सगळ्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सध्या या सोसायट्यांमधली वीज बंद करण्यात आलेली आहे। सकाळची ही वेळ होती आणि सकाळी अत्यावश्यक सेवा कुठल्याही त्या परिसरात पोहोचलेल्या नाही आहेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी या सगळ्या नागरिकांचं आता रेस्क्यू केलं जात आहे ते सामान घेऊन पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी आपलं राहतं घर सोडून जाण्याची ही वेळ, दुर्दैवी वेळ या सगळ्या रहिवाशांवर आलेली आहे। त्यामुळे रेस्क्यू कसं करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे। त्यामुळे नागरिकांना सुद्धा TV9 मराठीचं आवाहन आहे की आपण खाली या, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालू नका। कारण पाण्याची पातळी आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। सामान साहित्य सगळं सोडा, जीव महत्वाचा आहे। त्यामुळे लवकरात लवकर खाली येऊन आपण आपला जीव वाचवणं गरजेचं आहे। कारण जर कदाचित पाण्याची पातळी वाढली, खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावरती झाला तर मग मात्र या परिसरामध्ये रेस्क्यू जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा करणं अवघड होईल। त्यामुळे या सगळ्या नागरिकांना आपण पाहतोय हे पहा एकूणच अग्निशमन दलाच्या जवानांसह TV9 मराठीचे पत्रकार प्रदीप कापसे हे सुद्धा या सगळ्या रहिवाशांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि सध्या या सगळ्या रहिवाशांचं इथून रेस्क्यू परिस्थितीमध्ये वरती राहणं हे धोकादायक बनू शकतं। त्यामुळे सध्या आपण पाहतोय की त्या आजोबांना जे आहे ते सध्या घेऊन अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक एक करून वयोवृद्ध नागरिक असतील त्या सगळ्यांनाच या ठिकाणाहून बाहेर काढलं जात आहे। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की सगळेच नागरिक घराबाहेर येतात का, कारण आपण पाहतोय की काकांचं वय झालेलं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये हाताला धरून इथले अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते त्यांना बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काका किती जण आहेत घरामध्ये वरती आता? किती जण आहेत वरती? अजून घरी कोण आहे? कोण बरं, तुम्ही आता घाबरू नका, हे तुमच्या सोबत आहेत, हळून जावा।
खाली पाय टाका, खाली पाय अजून एक पायरी आहे खाली चला फक्त. ओके हा चला आता आपण पाहतोय की या लाईफ जॅकेटच्या साह्यानं आधार देऊन या सगळ्या वयोवृद्ध व्यक्तींना जे आहे ते सोसायटीमधून बाहेर काढलं जात आहे. हे आजोबा आपण पाहतोय की वय झालेलं आहे, मात्र अग्निशमन दलाचे जवान त्यांना मदत करतायत. कारण आपण पाहतो की अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा होताना पाहायला मिळते. गेल्या वर्षी एकतानगर परिसरामध्ये भीषण परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता लवकरात लवकर खाली या. आणि खाली आल्यानंतर आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या जवानांकडून अशा पद्धतीनं रेस्क्यू करून एक एक करून नागरिकांना जे आहे ते बाहेर काढलं जाते. आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते काही नागरिक खाली यायला तयार आहेत. मात्र आपण पाहतो की अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लाईफ जॅकेट आणलेले आहेत, अग्निशमन दलाची तुकडी या ठिकाणी तैनात आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खडकवासल्यामधून 10 वाजता 40,000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जाणार. आपण पाहतो की बेसमेंटला विचार करा, जर पूर्ण बेसमेंट भरलं तर अग्निशमन दलाच्या जवानांना जाताना पायरी सुद्धा दिसणार नाही. एवढी गंभीर परिस्थिती या परिसरामध्ये होऊ शकते. त्यामुळे आपण पाहतोय की नदी पात्र जे आहे ते दुतडे भरून वाहत आहे. 10 नंतरची परिस्थिती मात्र आपण पाहतोय की अशा पद्धतीनं एक एक करून जे आहे ते सगळ्यांना बाहेर काढलं जात आहे. जवळपास 13 फॅमिली वरती आहेत. मात्र आता जवळपास बऱ्याचशा लोकांना या ठिकाणून बाहेर काढण्यामध्ये जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांना यश येताना पाहायला मिळते. आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत नागरिकांना आवाहन करतायत बाहेर. अग्निशमन दलाचे जवान त्याचबरोबर महानगरपालिकेची आपत्ती टीम जी आहे ती संपूर्ण त्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली आहेत. वरच्या मजल्यावरती जे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना आता खाली यायचं आहे. मात्र एक एक करून नागरिक बाहेर आल्यानंतर काही जणांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांना आवाहन आहे की आपला जीव धोक्यात न घालता खाली येण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करावा. अशा पद्धतीने काही जणांनी सामान साहित्य जे आहे ते सुद्धा बांधून ठेवलेलं आहे. जवळपास 13 कुटुंब वरती राहत आहेत, मोठी गर्दी आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा या ठिकाणून या सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्याचं आव्हान असणार आहे. जवळपास आतापर्यंत 10 नागरिकांना इथून रेस्क्यू केलेला आहे. मात्र आता एक एक करून नागरिक घराबाहेर येतात काही पाणी महत्वाचं असणार आहे. काका तुम्ही येताय का? कसं आपण पाहतोय की साहित्य एक एक करून आता बांधतायत. हे सगळे नागरिक खाली यायला तयार आहेत. आपण त्यांना विचारूयात की ते खाली येणार आहेत का? ताई तुम्ही खाली जाणार आहेत का? आता एवढे नाही दरवेळेच असतं, आमची सोय होतच नाही परमनंट. दरवेळेस सांगत होते नाही येणार आमच्या. आपण ताई जीव धोक्यात कसं नाही येणार एवढा नाही जात. दरवेळेस काहीच करत नाही, नुसते येऊन आश्वासनं देऊन जातात. ते त्यांच्या इलेक्शन पुरतं त्यांच्या भाकऱ्या थापून आम्ही देतात. तुमचा त्रास समजू शकतो, दरवर्षी आम्ही तुमच्याकडे येतो, पण आता शेवटी जीव महत्वाचा आहे. नाही ना, पण शासनाला पण कळू दे ना, काय नाही जात जीव एवढा आमचा. बघू काय खालून पाणी आलं तर वरती दूध आणता येणार नाही, काय आणता येणार? ठेवलं आम्ही काल. पण आता किती दिवसांचा ठेवणार? पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे. नाही येणार आम्ही, नाही सोडणार. ताई तुम्ही येणार आहेत का खाली? नाही मी सुद्धा येणार नाही, आम्ही सुद्धा नाही येणार. पण आता सगळे चाललेले आहेत, तुम्ही स्वतःहून विनाकारण मग तुम्हाला त्रास अडचण. प्रश्न आहे हा, दरवर्षीचाच प्रश्न आहे. तो प्रॉब्लेम आधी पहिला सॉल्व्ह कर. पुढच्या वर्षी पाण्याला की परत कोणाच्या दारात जायचं आम्ही दरवेळेला. तो प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करा, मग पुढचं बघू काय ते. असंही जीव जाणवतात माहिती का, नातेवाईक लोक तोंड आलेत आपले. असंच जायला काय वाटत नाही, पण अशाला आम्हाला आमच्या घराकडे पण लक्ष राहतं, तिकडे पण राहत नाही, लोकांचे तोंड पण वाकडे होतात. दरवेळी कुठे जाणार ना, त्यांचा पण बरोबर प्रत्येकाचा प्रपंच असतो. त्यामुळे आम्ही हलणार नाही ठरवलेलं आहे की नाही हलणार ह्यावेळेला. दरवेळेस तुम्हाला आम्ही तुमची अडचण समजू शकतो, तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे, दरवेळेसचीच अडचण आहे तुम्हाला. हो मग तेच ना, नाहीच त्यामुळे हलायचं आम्हाला. काहीतरी शासनाने ताई आम्ही आवाहन करतोय की तुम्ही तुमचं अडचण जीव धोक्यात घालू नका, सगळे खाली जा. नाही कळणार ना शासनाला, पण त्यांना काय फरक शेवटी आपला जीव पण महत्वाचा आहे. बघू काय होईल ते होईल.